काय डाऊनलोड निघाले? काय दुखतंय काय? अरे याला मॅच सोडणार नाही हा. याच्यामुळे आर्या आणि माझ्या मैत्रीत फूट पडली आहे. याच्यामुळे आमचा बिझनेस ढबगाईला गेलाय. तुझी खरी लायकी काय आहे ना, मी आर्याला लवकरच दाखवणार आहे. अहो साकेतजी, काय बोलताय तुम्ही? मी कधी तुमच्या दोघांमध्ये भांडण लावली सांगा बरं? आणि कधी आलोय का मी? अहो तुमचा सतत माझ्याबद्दल काहीतरी गैरसमज होतोय. आणि एकतर आर्य मॅडम स्वतःहून माझ्याकडे मदत मागायला आल्या. तुम्हाला तर माहिती आहे पोरांना, गावात कुणीही अडचणीत असलं तर मी लगेच मदतीला जातो. आता मी मदतीला जातो, ही तर माझी चूक आहे का? बरोबर आहे. काहीच नाही ए, हे सगळं. तुझी नाटकं बंद करा. तुझी नाटकं यांच्या समोर करायची, माझ्या समोर नाही. एक नंबरचा फामटा माणूस आहे हा. हो पाहुणे, कोणाला काय बोलताय कळते का तुम्हाला? होय, आमचा देव माणूस आहे, त्याच्याबद्दल काय बोला ना तंगड तुडी ना तुझं. हा का गोपासारखा साधा माणूस अख्ख्या जगात नाही. साधा साधा आणि हा माणूस, अरे हा माणूस माणूस म्हणण्याच्या लायकीचा नाहीये. यांनी माझं फार मोठं नुकसान केलंय. तुम्ही प्लीज माझ्या मध्ये पडू नका. मध्ये पडू नका काय? आमच्या देव माणसावर जर खोटे आरोप केले ना तर आम्ही काय शांत बसू काय? हा? काय चाललंय पाहुणं? कशाबद्दल भांडण चाललंय? भांडायला मी सुरुवात नाही केली, यानं केली आहे. आधी लोकांशी गोडगोड बोलायचं, त्यांचा विश्वास संपादन करायचा आणि नंतर मग तोच विश्वासघात करायचा. एक नंबरचा नीच माणूस आहे हा. ए बस, आता एक शब्द जरी बोलला ना पुढं इथंच गाडी तुला. आमच्या देव माणसाबद्दल बोलायची हिंमत कशी काय झाली रे तुझी? बोलताय हा? काय गोळा त्याला. आमच्या दोघांमधला मॅटर आहे, आम्ही बघू. ए दोघांचा मॅटर बिटर काय नसतंय हा? गोपाळचा आणि देव माणसाचा मॅटर म्हणजे अख्ख्या गावाचा मॅटर. इथंच ताकद लावीन तुला. तुला बोलतोय. शांत बसा भावांनो, शांत बसा. साकेतजी, ह्या सगळ्यांच्या वतीनं मी तुमची माफी मागतो. तुम्ही काही इथं थांबू नका बरं. जा, रागाच्या भरात पोरं काहीतरी करतील. जा. गोपाळ, ही सगळी तुझी अंधभक्त आहेत. जेव्हा तुझा खरा चेहरा या सगळ्यांसमोर येईल ना, त्यावेळी हे सगळे लोक ना तुला तुडवून मारतील. तुडवून हा शब्द आहे माझा गोपाळ तुला. शांत बसा मित्रांनो, शांत बसा. काय यार तुम्ही काय बी बोलता? पाहुणा आहे का नाही तो आपल्या गावातला?